नाही नाही, बघा माझं असं म्हणणं आहे की आता हे डिवायडर आहे कुठलं, पाम बीच, त्यामध्ये कोणी प्रवास करताना पाणी पिलं बॉटल तिथे टाकून देतात, मुलाबालांनी वेफर खाली बिस्किट खाल्लं का रॅपर तिथे टाकून देतात. लोकांचं काय, शेवटी काही लोकांना त्याचा अवेअरनेस नसल्या कारणानं ते गोष्टी करतील. मग त्यांच्यावर चिडण्यापेक्षा मी मान्य ऐकताना म्हटलं होतं की अशा पाम बीच रोडला एक अशी सतत गाडी फिरत राहावी महापालिकेची की त्या ठिकाणी काय रॅपर पण टाकणे ते उचलावेत. ठाणे रोडला तेच करावं आणि मधली झाडं ही नुसती फक्त लावापुरती ना, ती संगोपन व्हायला पाहिजे आणि त्याचं इतकं सुंदर त्याचं तेजस्वी झाडं असली पाहिजेत, फुलं असली पाहिजेत आणि किंबहुना माझं म्हणजे सुगंधी फुलं अशी राहतील अशी योजना आपल्याला करायला लागेल. एक दिवशी या शहराचा नागरिक म्हणून, या राज्य सरकारातला मंत्री म्हणून, या शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन आणि विविध खात्याच्या प्रमुखांना घेऊन मान्य आयुक्तांच्या समोर बैठक करून आपलं शहराचं नियोजन म्हणजे बजेट निर्माण करताना निश्चितपणे माझी सल्लामसलत केलेली आहे की ज्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेले की या बजेटमध्ये प्रत्येक नोटमधलं एक सेक्टर त्याला आपण म्हणतो प्लॅनिंगमध्ये, वन टाईम प्लॅनिंगमध्ये असा निर्माण होत राहील. 10 वर्षामध्ये नवी मुंबईतल्या एकही नोड त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. जसं सेक्टर 15 CBD आज सुरुवातीला टीका माझ्यावर झाली, म्हणजे फार म्हणजे खेचलं गेलं मला, परंतु नंतर निर्माण झाल्यानंतर लोक बोलले नाही गणेश नाईकांना त्याला बदनाम केलं, पण ते गणेश नाईकांनी करून दाखवलं. माझं म्हणजे करून दाखवलं नाही, आपण सगळ्यांनी, गणेश नाईक नाही करणार, आपण सगळेजण करू. तर त्याचं श्रेय आपल्या नवी मुंबईच्या सर्व घटकांना मिळेल आणि नवी मुंबई एक नंबर नुसती नंबरासाठी नंबर नको, खऱ्या अर्थाने तो नंबर असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. काय याच्यामध्ये मोबिलिटी प्लॅनमध्ये विविध ठिकाणी ब्रिजेस बांधले जाणार, काय ठिकाणी ज्याला आपण SRA 1 मुंबई आणि SRA 2 MMRDमध्ये त्यावेळेला इथला जो गोंधळ कारभार करण्याचा प्रयत्न केला त्याला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून ती स्थगिती घेऊन किंबहुना तो प्रकल्प SRA 2 नवी मुंबईच्या बाहेर अशा प्रकारची भूमिका घेतली. तर परत MIDCनी मागच्या बाजूने तो प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. काल माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मागच्या मुख्यमंत्र्यांनी रिमार्क दिलेले आहेत, लवकरच त्याच्यावर बैठक होईल आणि तो रद्द होईल. कुठल्याही कॉस्टमध्ये तो MIDC मार्फत होणार नाही, महापालिकेच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी तो विकास होईल. म्हणजे तो गावाचा असो, कॉलनीचा असो, झोपडीचा असो. महापालिकेचा आयुक्तसुद्धा अन्य प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्याच लेवलचा असतो आणि म्हणून माननीय आयुक्तांच्याच नेतृत्वाखाली हा पुनर्निर्माण होणार आहे. सर, सभागृह